तर बंब्या काका वाघ बनवतोय पिठाचा. वाघाला इकडे ठेवतायत हे बघा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आहे आमच्या वाडीचा गवळदा आणि कोकणातील प्रत्येक वाडीमध्ये अशा प्रकारे गवळदेव असतो आणि त्याची पूजा केली जाते वर्षातून एकदा. तर हा देव जो असतो तो जंगलामध्ये असतो आणि वन्य प्राण्यांपासून गाईगुरांचं रक्षण व्हावं म्हणून वर्षातून एकदा त्याच्याकडे प्रार्थना केली जाते. तर आजचं जेवण असणार आहे ना ते गवळदेवाकडेच असतं आणि आपल्या वाडीतील सगळी मित्रमंडळी तिकडे असणार आहे, बाहेरच जेवण असणार आहे, त्यामुळे खूप मजा येणार आहे. तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर आता मी चाललो आहे गवळदेवाकडे आणि आता मी शेळीत आहे आणि कोकणातलं वातावरण बघा कसलं भारी आहे. तर समोर आपल्या ब्राह्मण देवाचं मंदिर आणि त्याच्या पुढे आपल्याला गवळदेव बघायला मिळणार आहे. तर हे आपलं ब्राह्मण देवाचं मंदिर आणि बऱ्याच वेळा मी दाखवलं आहे की याच्या आतमध्ये भलं मोठं वारूळ आहे. हे बघा, दर्शन घेऊया आणि आता आपण पुढे जाऊया. चला. इकडे ही सगळी कुळीदाची शेती आहे. आत्ताच कुळीत पेरला आहे, छोटा आहे अजून. आणि तिकडे आपल्याला जायचं आहे, तिकडे गवळदेव आहे. जमले आहेत बरेच जण, बघूया. तर इकडे आहे गवळदेव, थोडीशी साफसफाई करायची बाकी आहे, भाई करतोय. आणि इकडे हा देव आहे, हा बघा. तर थोडे जण जमले आहेत, भांडी आणूची आहेत ना. तर तिकडे चुली मांडल्या आहेत आणि इकडे भाऊ. काय सांगशील? इकडे आता दरवर्षीप्रमाणे आज गवद्याचा दिवस ठरवलेला. वाडीतले सगळे लोक मिळून आम्ही ते गवदा करणार, जेवणार वगैरे, वाघ वगैरे करणार. नदीच्या पहिलाडी तिकडे वाघ पळवचो असा तो कुठे आम्ही नेऊन तिकडे सोडणार. पण नदीच्या पहिलाडी सीमेच्या पलीकडे असलेली मंडळी सगळी इथे जेव घेतात. तलावात प्रमाणे इथे नारळ वगैरे आम्ही देणार रखवालीचा सगळ्यांच्या पुरावासनानं चांगली होई म्हणून सगळ्यांना गारणा घालणार. अच्छा. तर आता भांडी आणायची आहेत, पुढे गेले आहेत थोडे जण, आपल्याला पण जायचंय. तर आता भांडी न्यायला आलोय. यांच्या घराच्या मागे भांडी ठेवली आहेत. गवळदेव फक्त पुरुषांचाच असतो, महिला तिकडे नसतात, अशी पद्धत आहे. तर इकडे भांडी घेऊन जायची. विलास काका आलेत खास मुंबईवरून, त्याचप्रमाणे संतोष काका. आणि आतमध्ये कोणा? आतमध्ये पिक्या काका आणि नाना काका. जेवणाची तयारी चालू आहे. येस. तर सगळी भांडी घेतली आहे आणि आता जायचंय परत तिकडे. सगळ्यांनी जेव केव्हा? अजून सगळेजण नाही आलेत आपले, बाकीचे कामात गेले वाटतं. कुळीत पेरतात. हा नील सुट्टी घेतलं मग वाईनी सोडल्या नी बरा. आज शनिवार बाकीचे येतील लवकर. तर इकडे भाई आग पेटवतोय आणि इकडून आपला पाट गेलाय. हा बघा, मागे पण तुम्हाला दाखवला तेव्हा पाणी नव्हतं, पण आता बघा पाणी जातंय. तर हेच पाणी आपण वापरणार आहोत. आणि इकडे भांडी धुत आहे ते बघा संतोष काका. आणि इकडे हे झाड आहे ना, आवळदोडो, आवळदोड्याचा झाड आहे. हे बघा, हे फळ तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, अजून पिकली नाही. काय काय पिकली आहेत रे, मस्त लागतं ती. तर भांडी जळू नये म्हणून तामान लावून घेतोय. अशा प्रकारे ही माती लावायची, म्हणजे जेव्हा आग वरती जाते तेव्हा टोप काळे नाही होत. ओके. तर आजच्या ह्या जेवणाला आपण हेच पाणी वापरणार आहोत.
नॅचरल पाणी जे ओढ्यावरून येते आपल्या धरणातून. सतू काका आलाय आता पूजा करून घेता. जाणते माणूस आम्ही आपल्या अगरबत्ती लावूया. पूजा करून दुसरे माणूस आहेत काय? जाणते माणूस घेतात आम्ही आपला. जाणते माणूस. ओके. अगरबत्ती वगैरे लावून घेतोय. सगळी तयारी झाली या पूजेची. हे काय काढतात? आवळदोडो. आवळदोड्याचा फळ. हा 2 पिकली होती. पडलो ऑरेंज कलरचा फळ. तुरट असतं ना आवळदोड नावा फळाचा. हे बघा हे झाड आहे. तर आता भाऊ पूजा करून घेतोय गवळ देवाची. तर इकडे जेवणाची तयारी सुरू झाली आहे. हे बघा इकडे तांदूळ घालायचे. इकडे डाळ. भोपळे आलेत. आज भोपळ्याची भाजी आहे. भोपळ्याची भाजी. किती दिले? 2 भोपळे. वा भाऊ आज मेनू काय आहे? डाळ भात वडे आणि भोपळ्याची भाजी. भोपळ्याची भाजी आणि काय सोलकढी नाही? सोलकढी नाही करीत काय झाला? आईला वाघ मुंग्या कापता झिले. डेंजर मुंग्या असतात. हे बघा चावले ना तर ओढू येतात डायरेक्ट. पहिला उचलू काय? हे बघा मुंग्या खोबऱ्या गेले वाटतंय वास. चावलं तर आग होता. असा छोटी डेंजर चावत. भात झालाय वाळायचा आहे. आतमधलं पाणी गाळून टाकायचं. वडे आणि इकडे आडी आहे. भोपळ्याची आडी आहे. गोडी डाळ. सतू काका जेवण बनवता आज. येईल आता 4-5 2-3 महिने. तडको जिरा मोहरी आणि मिरची बाकी टाकली. जिरा आणि मोहरी. जिरा आणि मोहरी काय नाही आता आणलेला नाही. तडका द्यायचा आहे. तडका. इकडे डाळ आहे. चलो तडका. डाळ तयार. तर आता पिठाचं वाघ बनवचं. पिठाचा वाघ जो आपण नंतर पळवतो. भोपळ्याची भाजी. भोपळ्याची भाजी खूप भारी लागते. हळद वास मस्त येतात. भोपळ्याची भाजी ना भारी लागते जंगलातली. सुकी मिरची. सुक्या मिरचीतच करतात ना भोपळ्याची भाजी. ओके. हा गेला भोपळा. वडे बनवायला सुरुवात केली आता. बंबे काका बनवताय वाघ. पिठाचा वाघ. वाघ उभो वाघ. हा नाही बसता.
बसलो करूची अजून ढाण्या वागा अजून ते कलर करूच नका नका काढ नका ते नका काढू पाहिजे तर आता वाघाला कलर मारायचा आहे पिवळा पाणी हळद आणतोय ना मी पिवळा पिवळा वाघ ढाण्या वाघ नंतर पट्टे पण मारायचे आहेत तर वाघ रेडी झालाय फक्त त्याला आता जीभ लावायची बाकी आहे तर पेंटकुनीच्या फुलाची जीभ हा लागली जीभ भारी वाटतं रे आता जीभ लावलं दात दिसा पैसे दोन पुढे दात नाही येते का पडले होत उडी राहतो वाघोबाला आता तिकडे नेऊन ठेवायचं आहे गावकर नाही सगळे वाडीतलेच रहिवासी चला वाघोबाला इथे ठेवलाय हा बघा जो नंतर आपल्याला पळवायचा आहे हे बघा कोणी ले आता येईल आज शनिवार त्यामुळे हे लेट आले हे कोण घेऊन येला चलो बाहेर तुका वडे होयात कापूचे होत नाही का मागतोस का बघूया एवढे घालून नको वडे फक्त बाकी आहेत जेवण मेन जेवण येऊकच हवंय वडे कशाने आता यार माणूस आणि चष्मा लावून आले काय राजला चष्मा लागलाय नीलने सुट्टी घेतल्या ना इनोव्हेशन एवढं लिहिलं छातीवरती कर काहीतरी इनोव्हेशन पूजा वगैरे झाली आहे वाघ पण ठेवून झालाय आता जेवण रेडी झाला की वाढी ना मग नैवेद्य नील बघा पानं धुतोय वा मस्त काम करता वाळूक पण लागतलो ना काय नील वाळूक लागतलो की नाही म्हणता काय नाही बस तू आम्ही वाढतो प्रत्येक घरामध्ये एक वाडी ना प्रत्येकाजवळ एक वाडी द्यायची आहे नैवेद्य दाखवून नंतर घरी घेऊन जाणार एकदम फास्ट काम करतात हे बघा मस्त रे येता तुका ऑलराऊंडर जेवण होत आलंय म्हणजे झालंय थोडंफार बाकी आहे तर आता नैवेद्य दाखवत आहेत इकडे सगळ्या वाड्या ठेवणार जेवण रेडी झालंय नील स्टीलची स्टीलची अरे स्टील सारखी दिसते चला जेवण वाढायला सुरुवात झाली आहे हात धुवू पण नॅचरल पाणी तर आता आम्ही बसलोय जेवायला वाढपी आहे अशोक भातान तर आता नैवेद्य प्रत्येक जण
आपापल्या घरी घेऊन जातोय. चला जेवण वगैरे झालंय आणि आता गाराणं घालायचंय. रखवालीची आधी रखवालीची वर ठेवली. रखवालीचा नारळ देवान सांगितलं गाळ कळवतो सालाबाद करून ठेवलेली ठेवलेला आता मान करून घे आता सांभाळ कर त्याचप्रमाणे काय कळवतो तू काय कोणते तुम्ही कोणती ठिकाणी ठेवलं म्हणजे ते घरावाले रखवालीचं करला आपण ठेवला त्या मान कर आता सांभाळते काय दे रे बापा तर आता वाघ पळवायचा आहे. वाघ पळवणारे गेलेत पुढे, राज आणि अशोक. आरामात गाडी काय कोण काय करीत नाही. कोण नाही हाकविता तुम्ही आरामात. किती फेरे किती मारूचे? 5 फेरे. किती झाले? 4 झाले. 4 झाले. अजून एक रवली. अकवा. तर वाघ घेऊन पळालेत हे बघा. तर आपल्याला वाघ आता आपल्या गावाच्या सीमेच्या बाहेर नेऊन ठेवायचा आहे. तर आम्ही आता पोचलोय गड नदीत आणि ही आमच्या गावाची सीमा आहे. तर इकडेच आता आपल्याला पुढे वाघ ठेवायचा आहे. तर वाघाला इकडे ठेवतायत. हे बघा वाडी खाऊची असता. वाडी आपण घे अशोक एक ओढ जेवानी झोपा. हा वाघा आमच्या जनावरांका खाऊ नको हा. तर मित्रांनो वाघ पोचून आता घरी आलोय आणि गवळदा संपलाय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.